महाराष्ट्रातील लाखो महिलांना ज्याची आतुरतेने वाट होती, तो क्षण अखेर आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता तुमच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वीच बहिणींच्या खात्यात ओवाळणी जमा होऊ लागल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर 3,000 किंवा 4,500 रुपये जमा होणार असल्याच्या बातम्या फिरत आहेत. पण खरी माहिती अशी आहे की सध्या केवळ 1,500 रुपयाचा नियमित हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जात आहे. त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नका. हप्ते वितरित करण्याची प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडत असून 2 ते 3 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. जर तुम्हाला अद्याप मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, थोडा संयम ठेवा. योजनेचे पैसे विना अडथळा मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि KYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख होती 31 डिसेंबर. जर तुमची KYC प्रक्रिया अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे त्वरित आपल्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने KYC अपडेट करून घ्या. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे पाहण्यासाठी खालील गोष्टी करा. बँक मेसेज तपासा, नोंदणीकृत मोबाईलवर आलेला SMS पहा, पासबुक अपडेट करा, जवळच्या बँकेत किंवा CSC सेंटरवर जा, M-बँकिंग, UPI वापरा, फोनपे किंवा Google पे वर बॅलन्स चेक करा. तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक असल्याची खात्री करा. योजनेच्या अधिकृत पोर्टलवर अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि OTP कधीही शेअर करू नका. तर बहिणींनो, हा होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर हप्त्याबद्दलचा संपूर्ण अपडेट. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, पुढचा व्हिडिओ पहा.